आक्रोशी आले अचानक। काय येण्याचं कारण? आले अचानक। कन्या खरं सांग, काय झालं? कस काय आलं? कन्याचा नाव विलास झाला आणि कन्हैयाने त्या ठिकाणी सांगण्यास सुरुवात केली, मैया मी उद्या आक्रोशी सोबत, आक्रोशी काका सोबत मथुरेला जाणार आहे। मथुरेला जाणार आहे म्हणल्या बरोबर यशोदा मैयाचे नेत्र सजल झाले, अश्रू वाहू लागले आणि कडकडून कन्हैयाला मिठी मारली, लाला मी तुला उद्या मथुरेला जाऊ देणार नाही। मैया असं का म्हणते? आतापर्यंत मी एवढा मोठा झालोय, तुला काही मागितलं आतापर्यंत? मी कुठे बाहेर गेलोय? फक्त आपल्या त्या ठिकाणी वृंदावन गायी चारणे एवढंच मी केलंय। उद्या मी जाणार आणि परसो आगच्छा मेला पाहणार आणि परवा दिवशी बाबासोबत परत वृंदावनला येणार। पण यशोदा मैयाच्या अंतकरण मन सांगत होतं की कन्हैया जर आज गेले, पुन्हा कन्हैया ब्रजभूमीमध्ये वृंदावनमध्ये पुन्हा कधी येणार? यशोदा मैया रडायला लागली, समजावू लागली, कन्हैया समजावतायत। यशोदा मैयाला राग आला कन्हैयाचा। यशोदा मैया कन्हैयापासून त्या ठिकाणी एका दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन बसली, एका खांबाला चिटकून त्या ठिकाणी पाठ लावून बसले, डोक्या कुडग्यामध्ये डोकं घालून रडू लागली। कन्हैयाला कळेना काय करावं। आता मैया जा म्हणल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही। मैयाचं प्रेम, त्या प्रेमातून त्या ठिकाणी सुटून दूर जाणं ही काही सोपी गोष्ट नाहीये। कन्हैया यशोदा मैयाकडे गेले। मध्यरात्र झाली होती, पण यशोदा मैया झोपली नाही। यशोदा मैया झोपली नाही आणि कन्हैयाही झोपले नाही। कन्हैयाने पाहिलं रूम मध्ये जाऊन, तर यशोदा मैया त्या ठिकाणी एका खांबाला टेकून गुडघ्यामध्ये मान घालून रडत बसलेली आहे। कन्हैया गेले आईकडे, मैयाकडे। मैयाच्या डोक्यावर हात फिरवला, मैया का ग असं का रडते तू? मी सांगितलं ना की परसो आगच्छा, आज मी जाणार मैया आणि परवा लगेच मेला पाहून लगेच येणार मैया, मला जाऊ दे ना, मला जाऊ दे ना, तू जा म्हणल्याशी मला जाता येणार नाही। तेव्हा मैयाने भरपूर समजावलं, भरपूर त्या ठिकाणी, कन्हैया तू जाणार, पण माझं मन मला सांगतं कन्हैया की तू आज उद्या जर गेला तर परत माझ्याकडे तू येणार नाही, तू परत माझ्याकडे येणार नाही आणि तू गोकुळ सोडून जाऊ नको। कन्हैया तू माझा प्राण आहे, तू माझा श्वास आहे रे, तुला सोडून मी राहणं शक्य नाहीये, तुला सोडून मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही। तू माझ्या त्या ठिकाणी नेत्र आहे, तू माझ्या म्हातारपणाची काठी आहे कन्हैया, आणि मला सोडून तू जाऊ नको। हात जोडले मैयाने, कन्हैया तू जाऊ नको, कन्हैया तू जाऊ नको। मैया मी जाणार आहे आणि मला जायचंय। कन्हैयाने हात धरला, यशोदा मैयाने हात धरला, कन्हैया जाणार आहे म्हणून, तर मैया त्या ठिकाणी कन्हैया नको जाऊ, कन्हैया नको जाऊ म्हणून त्या ठिकाणी रडून त्या ठिकाणी यशोदा मैयाची त्या ठिकाणी बिकट परिस्थिती झाली। यशोदा मैया बेशुद्ध पडली। काही दासी यशोदा मैयाला सांभाळतायत आणि कन्हैया त्या ठिकाणी जाण्याची तयारी करतायत। बलरामजीने तयारी केली, समजावता रात्र निघून गेली, तो मैया काही समजत नाहीये। रात्र निघून गेली, इकडे दिवस त्या ठिकाणी उगू लागला, सर्व तयारी झाली आणि वृंदावन मधल्या गोपिका सकाळी 4 वाजता ब्रह्म मुहूर्तावर उठल्या आणि ही कानोकान खबर त्या ठिकाणी सर्व गोपिकांच्या कानावर गेली। सर्व गोपिकांनी विचार त्या ठिकाणी कानावर गेली, काय रथ आलाय आज नंदाच्या वाड्यासमोर? कुणाचा रथ आहे? आतापर्यंत हा रथ कधी मथुरे आपल्या वृंदावन मध्ये आला नाही, नंदवाड्याच्या बाबासमोर कधी हा रथ आला नाही, आणि अचानक आज कस काय रथ आला? कुणाचा रथ आहे? कशा करता आला? सर्व गोपीच्या मनामध्ये त्या ठिकाणी धडकी भरली, अरे कन्हैया तर कुठे जात नाहीत ना। सर्व गोपी, एक गोपी पळत पळत आली आणि एका गोपीने सांगितलं, तुम्हाला माहितीये हा रथ कशा करता आला? हा रथ आपल्याला त्या ठिकाणी आपल्या कन्हैयाला, आपल्या लालाला, बलरामजीला आपल्यापासून दूर करण्याकरता कोण आलंय? आक्रूर। कुठून आले? मथुरेवरून आक्रूरजी रथ घेऊन आलेत आणि कन्हैया आपल्यापासून निघून जाण्यात आपला त्याग करून, जेवढ्या काही गोपिका होत्या वृंदावनामध्ये, सर्व गोपिका त्या ठिकाणी एकत्रित झाल्या आणि त्यांनी विचार केला, कन्हैया आम्हाला सोडून जाऊ शकत, आम्ही त्यांना जाऊ देणार नाही।
रथ त्या ठिकाणी आमच्या देहाहून जावं लागेल, आमचा प्राण देऊ आम्ही त्या रथाच्या खाली, पण आम्ही कन्याला जाऊ देणार. हजारो गोपिका त्या ठिकाणी नंदवाड्याच्या नंदबाबाच्या वाड्यासमोर जमा झाल्या आणि ठिकाणी एकमेकाला यशोदा मैयाला विचारू लागल्या, हा रथ कोणाचा आहे, कशा करता आला. सोडून एक गोपीला अभंग आहे बघा, आक्रोजी नेण्याकरता आले. ही बातमी जेव्हा गोपिकांना समजली तर गोपिका घायल झाल्या. जसं एखाद्या घायल हरण त्या हरणी एखाद्या शिकारीने हरणीला बाण मारावा, जशी ती हरीण घायल होते तसं गोपिका घायल झाल्या. राधाराणीचा त्या ठिकाणी बिकट अवस्था झाली. यशोदा मैया तर बेशुद्धच आहे. कन्हैया कन्हैया म्हणून त्या ठिकाणी यशोदा मैया बेशुद्ध आहे. सकाळची तयारी झाली आणि त्या ठिकाणी सर्व तयारी केली. आक्रोजी तयार झाले. आक्रोजी सकाळी येऊन दाराच्या बाहेर दरवाजा उघडून पाहतात तर हजारो गोपिका रथाच्या समोर उभा आहे. आक्रोजीने घोडे झुंपले होते. काही गोपिकांनी घोड्याची लगाम धरली, काही गोपिकांनी रथाचे चाक धरले, काही गोपिकांनी रथ धरला, काही गोपिका रथाच्या समोर झोपल्या. का तर आम्ही कन्याला जाऊ देणार नाही. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. सर्व गोपिका आपापल्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा करतात. हा आक्रोड कोण आहे, का आला? तो कन्हैयाला घेण्याकरता नाही आला, तो साक्षात आमचे प्राण घेऊन जाण्याकरता आलेला आहे. जैसे नाव तशीच करणी. हा अक्रूर याच्यामध्ये हा क्रूर आहे. त्याचं नाव जरी त्या ठिकाणी अक्रूर असलं ना तरी हा त्या ठिकाणी अक्रूर नाहीये, हा क्रूर आहे, क्रूर. हा कन्हैयाला नेण्याकरता नाहीये, पण आमचा प्राण घेऊन जाण्याकरता त्या ठिकाणी आलेला आहे. विहोळ त्या ठिकाणी हे वचन ऐकलं की कन्या जातो गोकुळ सोडून हे वचन ऐकलं आणि सर्व गोपिका विहोळ झाल्या महाराज. एकमेकीच्या गळ्याला पडून एकमेकाच्या ठिकाणी गळ्याला पडून सर्व गोपिका रडताय. वृंदावनचं वातावरण त्या ठिकाणी इतकं बिकट तिकट वाईट परिस्थिती निर्माण झाली. गोपिका रडतात त्यात नवल नाही सज्जन हो, गोपाळ रडतात त्यात नवल नाही. माझ्या परमात्म्याने ज्या गायी चालल्या, ज्या गायीवरती प्रेम केलं, ज्या गायी वनामध्ये घेऊन जात होते ना
त्या गायी सुद्धा त्या ठिकाणी त्या रथाकडे पाहून रडत होत्या की आज आमचे परमात्मा आम्हाला सोडून जाणार, मग आम्हाला कोण चालणार, आम्हाला कोण चारा घालणार, आमचं दूध कोण चालणार, कोण काढणार आमचं दूध. गायी सुद्धा त्या ठिकाणी बघ त्या रथाकडे पाहून त्या आकृतीकडे पाहून रडत होत्या. देव बोले अक्रूरासी, वेगे हाकी रथासी. देव बोले अक्रूरासी, वेगे हाकी रथासी. या गोपीच्या शोकासी, ना पावे मजसी. नंदाच्या अंगणी वीराला गवळणी. हो नंदाच्या अंगणी वीराला गवळणी. भगवान परमात्म्याने तयारी केली. इकडे सर्व गोपिका एकमेकीशी बोलतायत, चर्चा करतायत आणि गवळणी गोपिका स्वतःला तर दोष देतायत, पण त्या विधात्यालाही दोष देतायत. अहो विधातस्तवन क्वचितया संयुज्य मित्र्या प्रणयेन दहीना. तो विधाता खूप कठोर. त्या विद्यार्थ्यांनी आमच्या प्रेमात त्या ठिकाणी कन्याची आमच्या त्या ठिकाणी प्रेमाचं नातं जोडलं, संबंध जोडला आणि अचानकच त्या ठिकाणी आम्हाला कन्यापासून दूर करतोय. तो विधाता खूप कठोर आहे. त्या विधात्याच्या अंतःकरणामध्ये दया नाहीये. अहो विधातस्तवन क्वचितया. तो विधाता मूर्ख आहे, जड आहे, त्याला त्या ठिकाणी दया नाहीये त्याच्या अंतःकरणामध्ये. गोपिका त्या ठिकाणी इकडे आपासामध्ये चर्चा करतात, रडतायत. भगवान परमात्म्याने तयारी केली. यशोदा मैया तर बेसुद्धच आहे. का? वात्सल्य प्रेम त्या ठिकाणी कन्याला ओढण्याचा प्रयत्न करत आहे आणि ऐश्वर्य प्रेम कन्याला मथुरेच्या वृंदावनच्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत आहे. कन्याने तयारी केली, बलरामजीने तयारी केली. आकृती रथामध्ये जाऊन बसले, घोड्याची लगाम त्या ठिकाणी हातामध्ये घेतली. पण रथ हाणायचा कसा? का? हजारो गोपिका समोर झोपलेले, कुणी घोड्याची लगाम धरलेला आहे, कुणी रथाला धरलेला आहे. जर समोर जागा असेल तर घोडा पाऊल पुढे टाकेल. संपूर्ण रस्ता जाम त्या ठिकाणी गोपिकाने करून टाकलेला आहे. कुठलीही गोपिका कोणाचंही काय ऐकत. भगवान परमात्मा रथामध्ये चढले. रथामध्ये भगवान परमात्मा चढले आणि भगवान परमात्म्याने सर्व गोपिकांना हात जोडून त्या ठिकाणी प्रार्थना केली. गोपींनो, तुम्हाला माहित नाही मला पुढेही बहुत काही कार्य करायचंय. राधा राणीला भगवान परमात्म्याने जवळ केलं आणि सांगितलं, राधा राणी तुम्ही तर माझी आल्हादिनी शक्ती आहे. तुम्ही जर असा विवळ झाला, तुम्ही जर असं उदाहरण झाला, रडत बसला, तर तुम्हाला माहिती आहे माझं कार्य, माझा अवतार कशा करता झाला. जर तुम्ही जर मला इथून जाऊ दिलं नाही तर कंसासारखा दुष्ट राजाला कोण मारणार, या पृथ्वीचा भार कोण उतरवणार. हा उपदेश त्या ठिकाणी राधा राणीला तेव्हा भगवान परमात्म्याने दिला. आणि सर्व गोपिका म्हणतात बाहेर त्या ठिकाणी बाजूला झाल्या. राधा राणीने सर्व गोपिकांना सांगितलं, सर्व गोपिका नाव इला जसं साईडला झाल्या. आणि भगवान म्हणतात, अक्रूरजी आता रथाशी हाका लवकर, आता लवकर रथ घेऊन त्या ठिकाणी वृंदावनच्या बाहेर चला. का? त्या गोपीच्या चोकाशी न पाहावी मदस. रथ हळूहळू त्या ठिकाणी राजवाड्यापासून नंदबाबाच्या वाड्यापासून त्या थोडे पुढे गेला. यशोदा मैयाची मूर्त्या तुटली आणि यशोदा मैयाने कन्याला हाक मारली, कन्हैया. दासीने सांगितलं, मैया कन्या रथामध्ये बसून चालला. यशोदा मैया तिथं तसं उठली आणि पळत त्या ठिकाणी निघाली. रथ थांबवा, रथ थांबवा, रथ थांबवा. यशोदा मैया राजवाड्याच्या बाहेर आली, नंदवाड्याच्या बाहेर आली. तर ज्या रस्त्याने रथ चालला होता कन्याला हाक मारली, कन्हैया रथ थांबव रे, कन्या रथ थांबव.
मैयाचे आशब्द जेव्हा कन्याच्या कानावर आले, चालत्या रथात माझ्या कन्याने खाली उडी मारली. धावत पडत कन्या आली, आईला मिठी मारली, आलिंगन दिलं. यशोदा मैया त्या ठिकाणी एवढ होऊन त्या ठिकाणी एकदम हृदयावर घायाळ पक्षीसारखं घाया हरणीसारखं यशोदा मैयाची अवस्था आलिंगन दिलं. कन्हैया चालला तू, मला माहीत आलं आताच, समजलं कन्हैया तू माझा मुलगा नाही रे. मला समजलं की तू माझा मुलगा नाही, तू देवकीचा माझा नाहीये, तू वसुदेवजीचा. चालला ना कन्हैया, जा, तुला आता मी त्या ठिकाणी अडवणार नाही, कारण मी अडवलं तरी तू आता थांबणार नाही, तू जा. पण कन्हैया मला असं समजलं की तू साक्षात परमात्मा आहे रे, पण माझं वात्सल्य प्रेम तुला कधी ओळखू शकलं नाही. कन्हैया तू चालला आता, माझं मन सांगतो तू परत येणार नाही. कन्हैया एक गोष्ट लक्षात ठेव, एक गोष्ट लक्षात ठेव, मी काय सांगतो कन्हैया, मी माझ्या जवळ असताना मी तुला खूप त्रास दिला, थोड्या थोड्या गोष्टीसाठी मी तुला त्या ठिकाणी त्रास दिला, मी तुला कोकळाला सुद्धा बांधले कन्हैया. ही गोष्ट तिथे मथुरेमध्ये गेल्यानंतर देवकी मैयाला आणि वसुदेवजींना आणि तिकडे जे काही तुझे सवंगडी असतील त्यांना सांगू नको, ही विसरून जा की यशोदा मैयाने मला बांधलं होतं. कन्हैया तू विसरून जा. तेव्हा कन्हैयाने त्या ठिकाणी आईच्या गळ्यातून हात फिरवला, आई मैया मी त्या ठिकाणी सर्व गोष्टी विसरू शकतो, पण मला माझ्या आईनं प्रेम केलेलं कधीही विसरू शकत नाही. आईने त्या ठिकाणी शब्द ऐकले आणि यशोदा मैया बेशुद्ध झाली. सर्व गोपाळ रडत होते, यशोदा मैया त्या ठिकाणी बेशुद्ध झाली. सर्व गोपिका रडत होत्या, गायी रडत होत्या, पाहत होत्या. आणि आक्रोजीने रथ त्या ठिकाणी हाकला आणि रथ त्या ठिकाणी हवेच्या दिशे हवेच्या वेगासारखा रथ मोठं वृंदावरून त्या ठिकाणी वृंदावनच्या बाहेर जाऊन यमुना तीरावरती गेला. जोपर्यंत रथ दिसत होता सज्जन हो, जोपर्यंत रथ दिसत होता, जोपर्यंत रथाचा ध्वज दिसत होता, तोपर्यंत सर्व गोपिका गोपाळ गायी वत्स रथाकडे पाहत होत्या, कन्याकडे पाहत होत्या. जोपर्यंत धूळ उडत होती ब्रजभूमीची, तोपर्यंत त्या ठिकाणी पाहत होत्या. आक्रोजी त्या ठिकाणी नदी रथ थांबवला. आक्रोजीने विचार केला, अरे मी किती दुष्ट आहे, मी किती पापी आहे. एवढे हजारो गोपिका, एवढा यशोदा मैयाचं प्रेम, नंदबाबाचं प्रेम, गाई वत्सांचं प्रेम, आणि यांच्यापासून त्या ठिकाणी या कन्हैयाला लालाला मी दूर करतोय आणि त्या दुष्ट कंसाच्या त्या ठिकाणी हवाली करतो. मी पापी आहे. मनामध्ये रथ हाकता हाकता आक्रोशीच्या मनामध्ये हा विचार आला की मी आता रथ घेऊन जाणार नाही मथुरेला, परत घेऊन जाणार रथ यशोदा मैयाकडे. आणि यशोदा मैया बेशुद्ध आहे. जर कन्हैया नाही दिसले तर यशोदा मैया जगणार नाही. पण गोकुळातले वृंदावनले लोक जे जिवंत होते ते फक्त एका वाक्यावरती सज्जन हो, की परसो आगच्छामि, मी परवा दिवशी परत येणार आहेत. हे वचन कन्हैयाने दिलं होतं सर्व गोपाळांना, गोपिकांना. यशोदा मैयाला वचन दिलं होतं, त्या वचनावर सर्व गोपाळ जिवंत होते, यशोदा मैया जिवंत होते. आक्रोशीच्या मनामध्ये हा भाव आला की मी आता मथुरेला रथ घेऊन जाणार नाही, परत घेऊन जाणार. कन्हैयाला कळलं की आक्रोशीच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला. आक्रोशीने त्या रथ यमुना मैयावरती थांबवला, रथाच्या खाली उतरले, यमुना मैयामध्ये त्या स्नान करण्याकरता गेले. स्नान करण्याकरता त्यांनी आतमध्ये उडी मारली, डुबकी मारल्या बरोबर कन्हैयाने आपलं वास्तविक स्वरूप यमुना मैयामध्ये आक्रोशीने दाखवलं. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजन कन्हैयाने आक्रोशीच्या मनातली भीती दूर करण्याकरता यमुना मैयाच्या जलामध्ये आपलं चतुर्भुज रूप त्या ठिकाणी कन्हैयाने आक्रोशीला दाखवलेलं. आक्रोशी आश्चर्यचकित करतायत, अरे कन्हैया आणि चतुर्भुज रूपाने इथे. आक्रोशी पटकन वरती आले, पाण्याच्या वर येऊन पाहिलं तर कन्हैया रथामध्ये बसले आहेत बलरामच्या शेजारी. अजून डुबकी मारली, अजून पाहिलं तर अजून चतुर्भुज रूप धारलं. आणि आक्रोशींना समजलं, कळालं, ज्ञान झालं, बोध झाला की हे कन्हैया हे सामान्य नाहीयेत, हा साक्षात नारायणाचे अवतार नाही. साक्षात नारायण त्या ठिकाणी बाळ रूप धारण करून लीला करण्याकरता, पृथ्वीचा भार उतरवण्याकरता आले.
आकृजी त्या ठिकाणी आले. कन्हैया त्या ठिकाणी कन्हैयाच्या चरणावरती पडले. कन्हैया, माझ्या ठिकाणी जो अज्ञान होता, जे अज्ञान होतं त्या अज्ञानाचा तुम्ही नाश केला. आता मला काही भीती नाही. मला भीती वाटत होती की यशोदा मैयाच्या प्रेमापासून, गोपिकांच्या प्रेमापासून, काही वत्स गोपाळाच्या प्रेमापासून मी तुम्हाला दूर करतोय आणि त्या दुष्ट कंसाच्या हातामध्ये देऊन कंस तुमचा वध करणार ही भीती होती माझ्या अंतःकरणामध्ये. पण आता ते भीती माझ्या अंतःकरणामध्ये राहिली नाही. का तर तुमचं वास्तविक स्वरूप मला बोध झालेला आहे. आकृजी हृदयामध्ये बसले. संध्याकाळची वेळ होत होती. मथुरेमध्ये सर्वाला राहण्याकरता कंसाने त्या ठिकाणी यात्रेचे नियोजन केले.